गाडगेनगर पलाश लाईन परिसरात एका अफलातून चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। गेल्या 20 दिवसांपासून या परिसरात 2 गल्ल्यांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत। खास करून विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या परिसरात एका चोरट्याने हैदोस घातलाय। मध्यरात्री चोरट्याने एका भाडेकरू विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश केला। चोरीच्या दरम्यान चोरट्याने 3 मोबाईल, कपडे आणि नगद रक्कम चोरली। विशेष म्हणजे या चोरट्याने काही विद्यार्थिनींचे गार्मेंट्सवर सुद्धा हात साफ केला। अज्ञात चोरटा या परिसरामध्ये रात्री 1च्या नंतर सकाळच्या पहाटे 4 वाजतापर्यंत चोरी करतोय ही माहिती मिळताच येथील नागरिकांनी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये तो चोरटा कैद झालेला आहे। आणि विशेष करून आपण पाहत असाल वर तर तो चोरटा स्पष्ट दिसावा म्हणून येथील नागरिकांनी मोठ्या लाईट सुद्धा लावण्यात आलेला आहे। आणि आजच्या सकाळच्या पहाटेच्या 4 वाजता तो पुन्हा चोरटा या प्रकाश लख लाईट मध्ये तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। आपण दाखल होत आहेत ज्या ठिकाणी चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, घरामध्ये शिरला असेल, विद्यार्थिनीचे गार्मेंट्स असेल, साहित्य चोरी केले असेल, त्या ठिकाणी आपण दाखल होत आहेत। आणि अज्ञात तो चोरटा जो अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकला नाही ते सुद्धा पोलिसांना आता आव्हान ठरत आहेत। आणि या परिसरामध्ये पलाश लाईन मध्ये असलेल्या या अपार्टमेंटमध्ये जे विद्यार्थिनी राहत आहेत तेथे सुद्धा त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय। त्या खोलीमध्ये सुद्धा तो रात्रीला त्यांनी काही वेळ विसावा सुद्धा घेतलाय अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। विद्यार्थिनीला जाग आली, तिने आरडाओरड केली, त्यामुळे तो पळून गेलाय अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। मोठी खळबळ आणि भीती निर्माण झालेली आहेत पलाश लाईन मध्ये। आणि नक्कीच या ठिकाणी अशी सुद्धा माहिती येत आहे की महिला घाबरलेल्या अवस्थेमध्ये असल्याने तो चोरटा दिसावा म्हणून येथील महिलांनी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे। एकाला माहिती मिळताच सर्वांनी आपल्याला फोन करावं अशी सुद्धा सर्वांनी माहिती दिली। आणि रात्रीच्या पहाटेच्या 4 वाजता दरम्यान येथीलच युवकांना तो अज्ञात चोरटा दिसला, त्याचा पाठलाग केलाय, चौधरी लाईन पर्यंत सुद्धा त्यांनी पाठलाग केलाय, मात्र तो पळून गेलाय। गौप्यस्फोट अशी सुद्धा माहिती समोर येत आहे की एका विद्यार्थिनीचे असलेला ट्रॅकसूट त्या अज्ञात चोरट्याने चोरी केलाय, परिधान करून तो सुद्धा पळाला। तो ट्रॅकसूट सुद्धा येथील सीसीटीव्ही मध्ये दिसून पडलेल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी ओळखला आहे। तो ट्रॅकसूट त्या चोरट्याने चोरी केलेला नंतर त्या ठिकाणी परिधान केलेला आहे। तो चोरटा अज्ञात कोण असेल आणि कोठे राहतो याच्या तपासात आता गाडगेनगर पोलीससह सोबतच गुन्हे शाखा पोलीस पथक लागलेले आहेत। पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रात्री 4 वाजताच येथील नागरिकांनी धाव घेतली, मात्र पोलिसांचा त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळू आला नाही। सकाळच्या दरम्यान पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सर्वात आधी येथे दाखल झालेले आहेत आणि आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। एका विद्यार्थिनीचा ट्रॅकसूट चोरी करून तोच परिधान करून त्याने पलायन केले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचा चेहरा आणि त्याने पळवून जाण्याचे दृश्य कैद झाले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनीने ओळखले की तो तिचा ट्रॅकसूट परिधान करत होता। या घटनेची माहिती मिळताच चोरट्याच्या शोधात परिसरातील नागरिकांनी रात्रीचं जागरण सुरू केलं आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार करून चोरट्याचा शोधात लागले। एवढंच नाही तर चोरटा ओळखू यावा याकरिता मोठ्या मर्क्युरी लाईट्सची व्यवस्था करण्यात आली। शुक्रवारच्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास पुन्हा चोरट्याने त्याच पलाश लाईन मध्ये प्रवेश केला। या 2 युवकांनी मिळून चोरट्याचा पाठलाग केला। चोरट्याचा दुसऱ्या चौधरी लाईन पर्यंत पाठलाग करून पकडण्यात प्रयत्न केला, मात्र युवक पकडण्यात अयशस्वी झाले। हा संपूर्ण पाठलागाचे दृश्य 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। नागरिकांनी पहाटेच गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला तरी तो अज्ञात चोरटा मिळाला नाही। त्याच पहाटे नागरिकांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवर माहिती दिली। चोरमले यांनी घटनास्थळी जाऊन चौधरी लाईनची पाहणी केली आणि डॉग स्क्वॉडला पाचारण केले। डॉगने चोरटा सोडून गेलेला चप्पलचा वास घेऊन सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत पळत सुटला। या चोरटा कोणत्या दिशेने पळाला याचा डॉगने सुगावा घेतला, परंतु त्याचा शोध अजूनही पूर्ण झाला नाही। या अफलातून चोरीबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे प्रतिक्रिया व्यक्त केली। चोरीच्या घटना तर घडत असतात, मात्र अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या पलाश लाईन मध्ये वेगळीच चोरीची घटना समोर येत आहेत। भुकट्या चोराने याच परिसरात गेल्या 15 दिवसापासून धुडगूस घातलाय। मोबाईल असेल, साहित्य असेल इतकंच नव्हे तर याच परिसरात शिकण्याकरिता भाडेकरू राहण्याला आलेल्या मुलींच्या सुद्धा खोलीमधील गार्मेंट्स चोरी गेलेले आहेत। खरोखरच खळबळजनक चोरीची घटना समोर येत आहेत आणि याच चोरीच्या घटनेने याच पलाश लाईन मधील नागरिक गेल्या 15 दिवसापासून त्रस्त आहेत। लक्ष जात असेल तर या गाडगेनगर परिसरात अनेक वर्षापासून अनेक
विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत आणि या पलाश लाईन मध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा या चोरीच्या घटनेने आता त्रस्त झालेले आहेत. गेल्या 15 दिवसापासून मध्यरात्रीला तो चोरटा प्रवेश करीत आहेत. पलाश लाईन असेल, चौधरी लाईन असेल, या परिसरामध्ये सुद्धा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल, कपडे, अनेक साहित्य चोरी गेलेले आहेत. नगदी रक्कम सुद्धा चोरी गेलेली आहे. त्यामुळेच येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर गाठून रात्रीच्या वेळी सुद्धा माहिती दिली. 3दा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिली आणि याच घटनेनंतर मध्यरात्रीच्या 4 वाजता येथील नागरिकांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोन केला आणि पोलीस स्टेशन गाडगेनगर सुद्धा आणि संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि चोरमले तैनात झाले. त्यांनी सुद्धा पाहणी केली. या पाहणीमध्ये चोरमले यांनी कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर वाजवणाऱ्या दुचाकीला सुद्धा त्या चालकाला समज दिलाय. आणि खरोखरच पुन्हा मी विवरतोय की चोरीच्या घटना नेहमी घडतायत, मात्र या परिसरात घडत असलेल्या चोरीची घटना ही अफलातून आहेत. अद्यापपर्यंत तो चोरटा पोलिसांच्या ताब्यात आला नाही. डॉग स्क्वॉड दाखल झाला आहे आणि डॉगने इथून सुगावा घेतलेला आहे. चोरट्याच्या चपलाचा, बुटाचा सुद्धा त्यांनी स्मेल घेतलेला आहे. तिथून 100 मीटर अंतरापर्यंत डॉग पळत गेलाय, मात्र अद्यापर्यंत त्या चोरट्याचा शोध लागला नाही. गुन्हे शाखेचं पथक, गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सुद्धा आता या संपूर्ण गाडगेनगर परिसरामध्ये चौकशी करीत आहेत, पाहणी करीत आहेत. मात्र पाहत असाल या परिसरामध्ये पलाश लाईनचा हा परिसर आहे. विद्यार्थी राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे, वर्दळ आहेत आणि शेकडो विद्यार्थी याच परिसरामध्ये भाडेकरू म्हणून राहतात. आणि या परिसरामध्ये एका चोरट्याने गेल्या 15 दिवसापासून धुडगूस घालणे अतिशय आता पोलिसांना आव्हान ठरत आहेत. जाणून घेऊया येथील महिलांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थिनीच्या प्रतिक्रिया की ही घटना नेमकी काय घडली. आपल्यासोबत जोडलेला आहे त्या पलाश लाईन मधल्या काही महिला ज्यांच्या घरी चोरी झाली असेल आणि हा प्रकार नेमका कधी घडलाय, काय काय चोरी गेलाय, भीतीचं वातावरण कसं निर्माण झालंय, व्हॉट्सअप ग्रुप तयार कसा करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून काय मागणी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया. काकू, आपलं नाव सांगा. सुमित्रा काळे. काय प्रकार घडला, चोरी कशा झाल्या? चोऱ्या पहिले आले तर त्यांनी कपडे आणि मोबाईल नेले एका रूम मधून मुलींच्या. डबल आलं, पुन्हा कपडे नेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी यांच्याकडले आमच्या बाजूच्या घरचे पण यांनी मोबाईल नेले, कपडे नेले. पुन्हा 2-3 दिवस आला पण काही गेलं नाही. आम्ही सतर्क होतो. त्याच्यानंतर पुन्हा आता 16-17 आला. रोज 17, 18, 19, 20 आला. 26 त्यांच्या घरी, आमच्या ग्रुप मधल्या बाजूनं घर आहे, त्यांच्याकडे चोरी झाली. आता ते 2 दिवस झाल्यावर पुन्हा अजून माझ्या घरी चोरी झाली. कपडे नेले मुलींचे. त्यांच्याकडे पण गेला पण नेलं काही नाही. थोडेसे कपडे नेले बस. रात्रभर आपण जागरण केले असं माहिती मिळतं. हो, आम्ही ग्रुप तयार केला, यांनी जागरण केलं, आम्ही सतर्क होतो. व्हॉट्सअप ग्रुपवर रिंग द्यायला सुरुवात केली. म्हणून काल आमचे मुलं धावत सुटले, पकडण्याचा प्रयत्न केला पण थोड्या फरकाने तो निसटून गेला. काय सांगायला चोरीच्या घटना घडत आहेत? खूप चोरीच्या घटना घडत आहे. आम्ही सगळे जागरण करत आहोत रात्रभर आणि आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे. खूप आमचे छोटे छोटे मुलं आहे. गाडगेनगर पोलीस सुद्धा आले असेल, काही माहिती काही मिळाली? नाही, गाडगेनगरचे पोलीस आले. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत करत आहेत. आम्ही त्यांना वरच्यावर भेट दिली आहे. तरी हा लवकरात लवकर सापडावा हीच आमची विनंती. डहाके, ललिता डहाके. माझ्या घरी पण चोर आला होता 25 तारखेला. आणि त्यांनी माझ्या 2 मुलीचे लॉक खोलून कपडे, त्याची ज्वेलरी, नवीन कपडे नेले. 15-16 हजाराचे कपडे नेले एका मुलीचे 5,000 रुपये गेले. आणि त्या भीतीनं आता आमच्या मुली रूम सोडून चाललेल्या आहे. तरी आम्हाला असं वाटते की पोलिसांनी लवकर याची काळजी घ्यावी आता आणि गस्त वाढवावी. माझं नाव पूनम आवजेकर. आमच्या एरियात गेल्या 14 डिसेंबर पासून सतत चोरी होत्या. तो चोर रोज रात्रीला जवळपास 1 वाजतापासून तर रात्री 4 वाजेपर्यंत आमच्या एरियात फिरतो. प्रत्येक घरात जातो, मुलींच्या रूम मध्ये जाऊन अक्षरशः तो झोपतो सुद्धा. आणि ज्या रूम मध्ये मुली नाही त्यांच्या घरातले लॉक तोडून तो आतमधील सगळे कपडे वगैरे नेतो. भरपूर अशा मुली आमच्या इथे भाड्याने राहतात आणि सगळ्या चांगल्या वयस्कर मुली आहेत. तर आम्हाला जास्त भीती आहे की मुलींसोबत तो काही करू शकतो, कारण जेव्हा त्याची हिंमत मुलींजवळ झोपण्याची होऊ शकते तर तो काही करू शकतो. तर आम्हाला पोलिसांना एवढीच विनंती आहे की आम्ही 1 महिन्यापासून जागी आहे. सतत ग्रुपवर आमचं चॅटिंग चालू असतं. रात्री आम्ही 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागी राहतो. किंवा ज्यालाही थोडीशी चावल लागली तो उठून रोडपर्यंत जाऊन पाहतो पण सुद्धा.
आणि प्रत्येक वेळेस सीसीटीव्ही आम्ही चेक करत आहे. रात्रीला जवळपास 1 वाजतापासून रात्री 4 वाजेपर्यंत जागे राहून सीसीटीव्ही चेक करत आहे. काल रात्री तो आल्यानंतर जसं मुलींच्या रूमची खिडकी उघडली तेव्हा मुलींनी घर मालकींना संपर्क साधला. तसं सगळ्यांनी ग्रुपवर माहिती दिल्याबरोबर आमच्या एरियातले काही युवक त्याच्या मागे धावले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण काही सेकंदांनी तो निसटला. आणि पोलिसांकडून आम्हाला एवढी अपेक्षा आहे की आमच्या एरियात त्यांनी रात्री 1 वाजतापासून सकाळी 4 वाजतापर्यंत गस्त टाकावी, जेणेकरून मुलींची भीती कमी होईल. आमच्या एरियातल्या मुली, आम्ही जे राहते नागरिक आहे त्यांना सुद्धा याचा भरपूर त्रास होत आहे. आणि आम्ही आमच्या ग्रुपवरचे व्हिडिओ वगैरे जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते पण पोलिसांना शेअर केलेले आहे. फक्त आम्ही एवढी विनंती करतो की आम्हाला थोडंसं पोलिसांचं सहकार्य लवकरात लवकर मिळावं आणि आमच्या एरियातला हा चोर पकडला जावा. नीला ज्ञानेश्वर धुमाळे. आमच्या वेटाळात चोरी होत असल्यामुळे यांच्याकडे होत झाली, देशमुख ताईकडे झाली, डहाके ताईकडे झाली, आता माझ्याकडे राहिली. म्हणजे चोरटा तुम्ही वाट पाहता? नाही वाट नाही पाहताय, वाट कोण पाहणार आहे, पण आम्ही त्या त्रासामुळे सगळे जागरण करत आहे. अच्छा. हा, मानसिक त्रास होऊन राहिला आहे आम्हाला. म्हणजे पुण्याची चोरी होण्यापेक्षा पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं ताब्यात अशी घ्या मागणी. अशी मागणी आहे. बरं. हा. आणि पोलिसांनी येऊन रात्री 1 ते 4 पर्यंत म्हणजे त्याची हे काय म्हणतात त्याला, पेट्रोलिंग ते करावे. पोलिसांनी लवकर त्या चोरट्याचा शोध घ्यावा. सोबतच रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. काय नाव आपलं? सुनील देशमुख. काय प्रकार घडतोय चोरीचा, याचं माहिती सांग. आम्हाला जवळपास 15 ते 20 दिवसापासून एका भोट्या चोराचा खूप त्रास होत आहे. तो जो चोर आहे तो मुलींचे अंडरगार्मेंट्स आणि बहुतेक इकडचे 3 ते 4 मोबाईल त्यांनी चोरून नेलेले आहे. आम्ही कंप्लेंट पण दिलेली आहे. काल तो अचानक 1-2 मुलींना असा झळकल्यासारखा झाला. आता सध्या आम्ही तो ग्रुप पण केलेला आहे पूर्ण आमच्या एरियातला. तर त्या ग्रुपवर मेसेज आल्याबरोबर आम्ही उठून माझ्या मुलाने पकडायचा प्रयत्न केला, पण तो हातातून निसटून समोरपर्यंत आम्ही गेलो, म्हणजे चौधरी लाईन पर्यंत गेलो, पण तो निसटून आतमध्ये फरार झाला. किती दिवसांचा प्रकार घडत आहे? जवळपास 15 दिवसापासून. पोलिसांनी काही प्रतिसाद दिला नाही? काही नाही प्रतिसादही दिला, त्यांनी सहकार्य केलं. आज पण डॉग आले, ते याच्या आधी आले होते, पण तो पुन्हा अजून सक्रिय झालेला आहे. एवढ्या मधात 2-3 दिवस नव्हता, पण कालपासून तो अजून दिसत. या घटनेत आता गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक चोरट्याच्या शोधात लागले आहे. मात्र या परिसरात अद्याप भीतीचे वातावरण कायम आहे. अमरावती शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर गाडगेनगर समजला जातोय. पलाश लाईन मध्ये अतिशय विचित्र चोरीचा प्रकार घडत आहेत. 15 दिवसापासून येथील नागरिक त्रस्त आहेत. इव्हन येथील महिलांनी, पुरुषांनी, युवकांनी पोलीस सारखं रात्रभर जागरण केलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक भोटा चोर कैद झालेला आहे. ट्रॅक सूट जो येथील भाडेकरू असलेली विद्यार्थिनीचा त्याने चोरी केलाय, तोच परिधान करून पळ सुटलाय, तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. हा विचित्र चोरीचा प्रकार आता समोर येत आहेत आणि नागरिक भयभीत झाले आहेत, दहशतीमध्ये आहेत. गुन्हे शाखा पोलीस, गाडगेनगर पोलीस सुद्धा आता या अज्ञात चोरट्याच्या शोधात लागलेले आहेत. डॉग स्क्वॉडने सुद्धा येथील चाऊल घेतलेला आहे. 100 मीटर पर्यंत डॉग पळून गेलाय. तेथून सुद्धा त्यांनी त्या अज्ञात चोरट्याचा शूजचा त्यांनी स्मेल घेतलाय. मात्र अद्यापर्यंत त्या भोट्या चोराचा शोध लागू शकला नाही. जोपर्यंत त्या अज्ञात चोरट्याचा शोध लागेल, पोलिसांच्या तो ताब्यात येणार, तेव्हाच येथील नागरिक सुटकेचा श्वास घेणार, हे मात्र नक्कीच. कॅमेरामॅन रोहित खडे सोबत नजर शृंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती.